नमस्कार श्रोते हो, दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, आज तुम्ही ऐकणार आहात गोकुळ गायकवाड यांच्या ताटातूट या कथासंग्रहातली कथा आणि कथेचंही नाव आहे ताटातूट. रामभाऊ म्हणाला, पाहुणं ही लहान लहान लेकरं कशी सुकून कोमेजून गेल्यात. ऐन तरुणपणा तुमची बायको अचानक गमावली तुम्ही. लय वाईट झालं बघा. तुमचं दुःख पावत नाही हो. तुमचा हा गुन्ह्या गोविंदानं चाललेला संसार उघड्यावर पडलाय. लेकरं आईविना पोरकी झाली. या लहान लहान लेकरांना सांभाळायला घरात बाई माणूस नाही राहिलं. तुम्ही एकल पायाचं. किती ओढातन होती तुमची. लेकरासाठी तुम्ही किती कास्ता खाताय, पण तुम्हाला मदत करणारं कोण आहे? हो, नातेवाईक तरी कशी मदत करतील? त्या प्रत्येकाला स्वतःचीच पंचायत. त्यांना स्वतःची लेकरं जड झाल्यात, तेव्हा तुमच्या लेकरांना कुठवर बघतील ते? म्हणून म्हणतो, या लहान लहान लेकरासाठी तरी तुम्ही दुसरं लगीन करा. धोंडीबा म्हणाला, तुमचं सारं सारं खरं आहे हो. मला पटतंय बी समज. पण 2 लहान लहान लेकरं असताना मला बायको कोण देणार? हो, मी दुसऱ्याची घरं कशा पाय धावू? मी माझी बहीण कलावती देतो की तुम्हाला. आता तुम्हीच म्हणताय तर मी कसं काय नाही म्हणणार? अहो, माझी बहीण कलावती लय गुणाची. तुम्ही दोघं नव्यानं संसार उभा करा. तुमच्या लेकराला ती अंतर देणार नाही, स्वतःच्या लेकरावानी सांभाळीन बघा. हा, पण मी असं आहे बघा, मला जमीन जुमला काय पण नाही. फक्त वाशाची मोडकी तोडकी छपरी बघा माझी. पण मी कष्टाला मागं सरत नाही बरं. अहो, कष्ट हे तर आपलं भांडवल आहे पाहुणं, आणि लेकरं बाळ ही आपली संपत्ती आहे. तुम्ही लाथ मारताल तिथं पाणी काढताल. तुमच्यात कष्ट करण्याची हिंमत बघून मी माझी बहीण कलावती तुम्हाला देतोय. तुम्ही माझ्या बहिणीला सुखात ठेवाल याचा मला भरोसा आहे. आमच्या बापजाद्यापासून आम्हाला कसली जमीन जुमला नाही, शेतीवाडी नाही. गावकोसा बाहेर राहून गावाची सेवा करत मोलमजुरी करून जगतोय. पोटासाठी रात्रंदिवस राबतोय. कष्टाला आबूक मागतोय आणि कष्टावर जगतोय. फुकटचं खाऊन मेंदेपानाचं जीवन जगणं वांगाळ असतं, म्हणून मी कष्टानं खातोय. झालं, त्या दोघांचं लग्नही झालं. दिवस कसे भराभरा जात होते. एक दिवस कलावती धोंडीबाला म्हणाली, अहो, माझं सारखं दुखतंय. घरचं दारचं सारं काम नीलावर पडतंय. अहो, किती समजदार आहे माझी लेक. सगळी कामं शहाण्या बाईवानी जिथल्या तिथं मन लावून करती बघा. आई बाप भाऊ बहीण सगळ्यासारखी सारखी राबती. माझ्या दुखण्यामुळं खेळण्या बागडण्याच्या वयात माझ्या नीलावर घरातल्या कामाची जबाबदारी पडली बघा. पण तिच्या बरोबरच्या सगळ्या पोरीवाईंची लग्ने झाली. समध्याजणी नांदायला बी गेल्या. अहो, आश्राप कष्टाळू समजदार आहे माझी मुलगी. माझ्या गुणी नीलासाठी चांगला नवरा मुलगा बघा. औंधा तिचा हात पिवळं करून टाका की. वय वय वय, खरं आहे तुझं. यंदा उरकून टाकू आपल्या नीलाचं. गिरल गावात नवरदेव पोरगाय. ही सुगी झाली काय येतो बघून. सुगी झाल्यावर धोंडीबा गिरलगावला गेला. मुलाला त्याच्या आईला भेटून आला. कलावती धोंडीबाला म्हणाली, का व गिरलगावावरनं यायला उशीर का झाला? अगं, गिरलगावच्या पाहुण्यानं आपली नीला पसंत केली ना, तेव्हा तिची सुपारी फोडून यायला झाला उशीर. पुढच्या आठवड्यातली स्थित बी काढून आलोय. आपल्या डोक्यावरचं वजं हलकं होतंय बघ. तू उद्यापासून नवऱ्या मुलीची तयारी कर. मी पाहुण्या रावल्याला तांदूळ देऊन येतो. झालं, नीलाचं लग्नही झालं. नीलाचं लग्न उरकून घरी आल्यावर कलावती धोंडीबाला म्हणाली, अव, माझी लेक हातात चुडा भरला तरी हळदीला जाऊस तर मला काम करू लागत होती. मामानं उचलून तिला भवल्या उभं केलं, पाठीमागं उभा राहिला. गिरलगावचा बाबूदेव भट लांब उभा राहून मंगल म्हणला. अंधाऱ्या रात्री राखेलच्या टेंब्याच्या काळवंडून गेलेल्या उजेडात तांदूळ टाकलं गेलं. माझ्या नीलाचं लगीन झालं. लग्नानंतर ती सासरची नीलावती झाली. तिच्या हातात हिरवा चुडा, अंगाला हळद असताना सासरी राबायला सुरुवात बी झाली. माझ्या लेकीला सुख कवा मिळेल हो?
काही दिवसांनी नांदून आल्यावर नीलावती आपल्या आईला कलावतीला म्हणाली, हा भय, माझा नवरा लहान असताना त्यांचा बाप गमावला. माझ्या रांडव सासूनं 5 लेकराचा न डगमगता खंबीरपणानं सांभाळ केला. सगळ्यांची लग्नही केली. कोणच्याच नातेवाईकाला ती यजमान गेली नाही. हे कसे, हे लहानपणापासून त्यांच्या लेकरूबाळ नसलेल्या आत्याकडे राहत होते. ती यांचा लय लाड करायची. बाप नसल्यामुळं लय लाडात सांभाळ केला. पण त्या लाडामुळं हे लहानपणापासून लय रागीट आणि चिडके होत गेले. त्यांना राग लय पटकन येतो. कुणाबरोबर पटत बी नाही त्यांचं. घरात बी आईबरोबर भावाबरोबर सारखी भांडणं करतात. मला तर नाच नाच नाची होत्यात. क्षुल्लक कारणावरनं भांडणं करतात. मला सारखं म्हणतात का, नीले, तुला लवकर काम का नाही उरकत? तू चांगलं काम का नाही करत? तुझ्या आईबापाने तुला काही शिकवलं का नाही? भाकरी कशा गवऱ्यावानी थापती, कालवण कधी खारट करती, कधी आळणी करती, कापडं चांगली धुत नाही, अचक वचक निस्ती पिळून काढती तू कापडं. अगं, आईबापाच्या घरी कसं चांगलं काम करत होती, हिथं चांगलं काम करायला तुला कसला रोग आलाय ग? लय आईबापाचा पुळका असन तुला. सारखी सारखी आठवण काढत बसती आईबापाची. बरं, जा तू तिकडंच. मी आता दुसरी बायको करतो, तुला सवतच घेऊन येतो. आई अगं कसल्या बी कुरपती काढतात, मला सारखे हानमार करतात. बघ की माझ्या अंगावच्या माराच्या खुणा. मुलीला कलावती म्हणाली, ये बघ नीला, नांदून आईबापाचं नाव करायचं असतं. अगं, हळूहळू नवऱ्याचा राग कमी होत असतो. सासू नशिबाला चांगली आहे, लय जिद्दी बाई आहे ती. मला सांग नीला, पावसानं झोडपल्यावर आपण कुणाला सांगतो का? तसं नवऱ्यानं मारल्यावर बाईनं सहन करायचं असतं. तुझ्या बापाची गरिबी आहे म्हणून नीला तुला ह्यो अन्याय निमूटपणं सहन करावं लागन. मला तुझं सगळं कळतंय ग. नवरा, सासू, दीर, जावा, 8 माणसाचं कुटुंब. तू भल्या पाठ कोंबड्यानं बांग देता उठून जात्यावर बसती, इतर जावांच्या बरोबर बसून दळण दळती. दळण दळताना कटाळा वाटू नये म्हणून माहेरच्या आठवणी, आई, बा, भाऊ, बहीण यांच्या मोठेपणा सांगणाऱ्या ओव्या गातीस आणि दळण दळतीस. दळण झालं का जावा बरोबर गाई म्हशीचं शेण उचलून झाडलोट करताना फुटक्या लोखंडी पाटीतनं तुझ्या अंगाव शेणा मुताचे ओघळ येतात. लांबून वड्यावरनं डोक्यावर गळक्या घागरीनं पाणी आणताना भिजून वडी चिंबवती तू. फाटक्या लुगड्याला सावरं चालावं लागतंय तुला. टोपलंभर भाकरी थापून मिळल तिकडं नवऱ्याबरोबर मोलमजुरी करायला जायला लागते. अशी समधी कामं निमूटपणं करते तू. नीला, तुझ्यासाठी माझा जीव तिळ तिळ तुटतोय बघ. देवानं तुला जलम केवळ आणि केवळ काबाड कष्ट करण्यासाठी दिलाय का काय? कळायला लागल्यापासून माहेरी कष्ट सुरू झाले आणि सासरी गेल्यावर तर तुझे कष्ट वाढतच गेले की ग. मामा रामभाऊ नीलावतीला घेण्यासाठी गिरलगावला गेला तेव्हा तो नीलावतीला म्हणाला, ए बघ नीला, कलावतीचा आजार लय बाळावत चाललाय. त्यात तुझ्या काळजीनं ती टेकली धरणीला. तिकडं पाहुणं लेकरं 2-2, 3-3 दिवस उपाशी राहत होतं. लेकरं भाकरी भाकरी करून रडत होती. आता कलावती शेवटची घटका मोजती. औषध पाणी करायला पाहुण्याकडं पैसा नाही. जिथं अन्न खायची मारामार तिथं दवा पाणी कोण आणि कसं करणार? आणि मी बी आता लय कांगाल झालो बघ. पण कलावतीचं आता काही खरं नाही. तिला शेवटच्या प्रवासाची चावल लागली वाटतं. समध्या लेकरांना मला दाखवा असं म्हणत होती. प्रत्येक लेकराच्या नावानं हाका मारत होती आणि तुझं नाव घेऊन नीला नीला असं सारखं घोकत होती. तुला आईचं मुख पाहण्यासाठी घेऊन यावं म्हणून मी पांढरेवाडी खारड्यावरनं भल्या पाटे उठून चालत चालत गिरलगाव जवळ केलं. इथं मला पाण्याचा घोट घेऊन नाही वाटणार. मला आल्या पावली तुला आणि तुझ्या लहान पोराला घेऊन परत फिरावं लागन. चल उरक लवकर, आशीन तशी उरक. आपल्याला वाऱ्यासारखं धावत पळत डोंगर वाटाने दगड धोंड्यातनं वाट काढत अडखळत ठेच काढत पांढरेवाडी जवळ करावी लागन. चालता चालता आपला अनवाणी पाय ठ्याचा लागून रक्ताळलं तरी त्या रक्ताळलेल्या पायाकडे न बघता आपल्याला वाडी जवळ करावी लागल. चल 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 पाय उचल कलावती. कलावती बरोबर तुला 2 शब्द बोलायला भेटलं पाहिजे. नाही तर एवढी धावपळ केली तर वाया जाईल बघ. गाग त्या कलावतीचा क्षणाचा नाही भरवसा.
कसे बसे ते पांढरेवाडीत पोचताच नीलावतीनं लांबूनच कितीतरी वेळ दाबून धरलेला हुंदका मोकळा केला आणि आबय असा लांबून हंबरडा फोडला. लेक नीलावतीचा आवाज ऐकून कलावतीनं धडपडत उठायचा प्रयत्न केला, पण व्यर्थ. तिच्यात उठण्याचं त्राणच राहिलेलं नव्हतं. आई कलावतीनं लेक नीलावतीच्या अंगावरनं थरथरता हात फिरवला. किलकिलत्या डोळ्यातनं अश्रू ढाळत खोल आवाजात म्हणाली, नीला, लहू आणि अंकुशला सांभाळ. आता तूच त्यांची आई. डोळे भरभरून सगळ्यांकडे बघत बघत लेकरांसह सर्वांच्या डोळ्या देखत सगळ्यांना सोडून जन्मोजन्मीची दुःख उराशी घेऊन ती क्षणात कधी लुप्त झाली कुणालाही कळलं नाही. रामभाऊ म्हणाला, माझी बहीण कलावती जलमृत्यूच्या या दुःखातनं मुक्त झाली, पण आपल्या सगळ्यांना आता लय मोठं दुःख झालंय. पाहुणं, तुमच्या कुटुंबावर प्रचंड दुःखाचा आघात झालाय. नियतीने तुमची लय घोर चेष्टा केली हो. तुम्ही 2 वेळा उभा केलेला संसार आज पुन्हा विस्कटून उघड्यावर पाडलाय. वादळातल्या पक्षाच्या घरट्यासारखी तुमच्या संसाराची झाली अवस्था. तुमचं दुःख मला कळतंय. भलं मोठं दुःख उरात घेऊन तुम्ही कलावतीची मुठमाटी करून आपल्या चिल्ल्या पिल्ल्याला घेऊन जड पावलांनी आपल्या गावाच्या वाटाला लागलात, पण तुमच्या आणि माझ्याही साथीला आता कलावती नाही. या लेकराचा आक्रोश माझं काळी चिरून टाकतोय. तुमच्या दुःखात मी माझं दुःख कसं सांगू तुम्हाला. आता बहिणीच्या एवढ्या लेकराला सांभाळायची माझी काय ऐपत नाही. मी तर लय हाताश आलो, मला माफ करा. कलावतीचा मला भावासारखा पाठुंबा होता, एकमेव आधार होता. आता माझ्या बहिणीला कुठे शोधणार मी. श्रीरंग आपल्या पत्नीला नीलावतीला म्हणाला, आता वायाला कशाला जाती तू. आपलं गिरळ गावलं, चल. सगळ्याच्या गाठी बिठी झाले की इथं. तेवढ्यात नीलावतीची चुलती म्हणाली, पाहुणं, आवतीची आई मेली. बोललं दुःख आहे. घरी लहान लहान भावंड आहे, ती 4-8 दिवस घेऊन जातो. घरात कोणी बाई माणूस नाही, लेकरं लहान लहान आहे ती. त्यांना आईचा इसर पडला का आम्ही आणून घालतो की तिला. श्रीरंग म्हणाला, तुमचं बी खरंच आहे म्हणा, पण मला लेकरा वाचून करमत नाही. तवा मी माझ्या लेकराला घेऊन जातो, तुम्ही तुमच्या लेकीला घेऊन जावा. नीलावतीचा चुलता म्हणाला, जावाय, त्या आईवरल्या लेकराला कशाला घेऊन जात आहे. माई लेकराची अशी ताटातूट कशाला करताय. म्या थोड्या दिवसात तिला तुमच्याकडे आणून घालतो की. श्रीरंगची आई म्हणाली, अरे श्रीरंग्या, आईवरचं लेकरू आहे ते, कशाला आईच्या जवळनं घेतोय. 4-8 दिवसांनी मी जाईल वाल्याला त्या माई लेकराला आणायला. श्रीरंगनं कोणाचंही ऐकून न घेता पोराला घेऊन गिरलगावच्या दिशेनं तो चालता झाला. आईच्या ओढीनं अनिल किरकाश ओरडत होता, तर लेकराच्या ओढीनं आई नीलावती तोंड झोडून घेत होती. माझा अनिल, माझा अनिल म्हणून प्रचंड टाहो फोडत होती. लेकरू लेकरू करत ऊर बडवून घेत होती. तिच्या पुढे मोठा संघर्षमय पेच निर्माण झाला. तिचा जीव कात्रीत सापडला. तिचं डोक गरगरायला लागलं. तिच्या सर्वांगाला कापरं भरलं होतं. ती स्वतःशी विचार करायला लागली, माझ्या तान्या बाळाकडे जावं का आईविना पोरक्या झालेल्या भावंडांकडे. लेकराशिवाय तिचा पाय ओढत नव्हता, तर भावंडांची केविलवाणी अवस्था बघून जीव माहेरच्या ओढीनं तिळतिळ तुटत होता. माझी असली कसली अग्नी परीक्षा आहे ही, ती नियतीला जाब विचारत होती. चुलता म्हणाला, नीला, अगं कशाला काळजी करते. पोरग तुला सोडून जास्त दिवस नाही राहणार. बघ, 1-2 दिवसात पोराला आणून सोडतील पाहुणं. चल उठ आता, आपल्याला घरी जायला रात होईन. असं म्हणत नीलावतीला धीर देऊन समजूत काढत पुढे घालून उठत बसत अनवाणी पायानं दगडगोट्यातून फुपाट्यातून बांधाच्या पायवाटेनं उपाशी पोटी पांढरेवाडी, खरडा, अंतरवल्ली, जेजला, अंबी, कुक्कडगाव ही गावं मागं टाकत वाल्ह्याला निघाले. दिवसभर चालता चालता नीलावतीच्या डोळ्यासमोर सारखे आई आणि मुलगा अनिल दिसत होते. आई तर कायमची गमावली, पण आता तर माझा अनिलही माझ्याजवळ नाही. परत त्याची आणि माझी भेट होईन का? कधी होईन? त्याला माझ्याशिवाय करमल का?
रडला का तो आजारी पडतो, तो रडायचा थांबला असन का? दिवसभर राहील म्हणा कसा तरी, पण रात्रीला तो माझ्याशिवाय कसा राहील? ती स्वतःलाच प्रश्न विचारत होती. नीलावतीची भावंड भूक लागली म्हणून रडत होती, तेव्हा चुलती म्हणाली, आता खोडभर पाणी प्या, घरी गेल्यावर पोटभर भाकरी देते खायला. घरी गेल्यावर भाकरी मिळणार या आशेनं लेकरं चालत होती. कसं बसं कडूसं पडता पडता घरी पोचले, पण इथे प्रत्येकाच्या घरात 18-20 दारिद्र्य नांदत होतं, ज्याला त्याला आपली भ्रांत पडलेली. तरीही रात्री लेकरांसाठी आयाबायांनी ऐपतीप्रमाणे आपला घासातला कोरकुटका आणून दिला. लेकरं दिवसभर चालून दमली होती, भुकेपुढे आईची आठवण येईल कशी? आधाशीपणे चटणी भाकरी खाऊन पाणी पिऊन ती पटकन झोपी गेली. धोंडीबा आणि नीलावती यांना उद्याची भ्रांत पडली होती. झोपच उडाली होती. घरात धान्याचा कण नव्हता की साधा दिवा लावायला रॉकेल नव्हतं. लहू आयब आयब म्हणून झोपेत अंधारात चाचपडत उठायचा. कलावतीच्या आठवणी काढत तिघा बाप लेकरांनी डोळ्यानं रात्र काढली. नीलावतीला आईची आठवण उदास करून सोडत होती, तर मुलाच्या आठवणीत ती व्याकुळ होऊन वेडीपिशी झाली होती. आईवरचं लेकरू आईच्या आठवणीनं धोसरा काढून मलूल झालं. त्याचं खाणं पिणं बंद झालं होतं. ते पार पेंगाळून गेलं होतं. यादव दादा यांना त्या लेकराची अवस्था बघवली नाही. तो बायमा आणि श्रीरंगाला म्हणाला, अरे तुमच्या काय लेकराचा जीव घ्यायचा विचार आहे का? आजच्या आज त्याला त्याच्या आईकडं सोडून या. तेव्हा बायमा म्हणाली, अव कारभारी, आम्ही कोणच्या तोंडानं त्याला त्याच्या आईकडे घेऊन जावा? श्रीरंगेला कळू नाही वय का पेत लेकरू आईशिवाय कसं राहीन? तुम्ही जावा आणि लेकराला सोडून या बघा तेवढं. यादव दादा या देव माणसानं आई लेकराची भेट घालावी म्हणून अनिलला खांद्यावर घेतलं. गिरलगाववरून वाला इथे ते चालत चालत गेले. आई दिसताच लेकरू धावत आईकडे गेलं. जंगलात चुकलेल्या गायवासराची भेट व्हावी तशी नीलावती आणि अनिलची भेट झाली. तिने यादवदादाच्या पायावर डोकं टेकून कृतज्ञता व्यक्त केली. काही दिवसांनी धोंडीबा आपल्या लेकीला दिल्या घरी गिरलगाव इथे पोच करून आला. बापानं आपलं कर्तव्य पार पाडलं होतं. नीलावती आपल्या संसारात रमली. तिला गोकुळ हा दुसरा मुलगा झाला. श्रीरंग 2 पोरांचा बाप झाला. त्याला भलताच आनंद झाला. आजी, चुलते, चुलती, मामा, मावशी, आत्या आणि गोकुळच्या जन्मामुळे बाप श्रीरंग, आई नीलावती या सगळ्यांना आनंद झाला होता. आता त्यांचा दुबळा पण सुखाचा संसार चालला होता. नीलावतीची लहान बहीण सोजिरी हिचं लग्न ठरलं. नीलावती गोकुळ आणि अनिलला लग्नाला येण्यासाठी धोंडीबानं वाल्याहून गिरळगावला मुराळी धाडला. नीलावती दोन्ही लेकरांना घेऊन माहेरी वाल्ला इथे गेली. बायको लेकरं घरी नसली की श्रीरंग उदास होत असे, बेचैन होत असे. बायको आणि लेकरा वाचून त्याला करमत नसे. सोजरला नात्याचंच आत्याच्या घरी सातेफळ इथं दिलं. सगळीकडून सगळे सोयरे नातेवाईक लग्नासाठी सातेफळ याला जमले. श्रीरंग सुद्धा मेहुणीच्या लग्नाला आवर्जून आला. बायको पुढे आली म्हणून तो जरा रागात होता. ज्येष्ठ जावई म्हणून मेहुणीच्या लग्नात त्याला मानपानाची शेवती हवी होती, पण सासरे धोंडीबा यांचं कमालीचं दारिद्र्य तो कसाबसा लेकरांना जगवत होता. हे लग्न अतिशय साध्या पद्धतीनं कमीत कमी खर्चात तो करत होता. जावयाचं मानपान करावं ही त्याची इच्छा होती, पण तो ते करू शकत नव्हता, कारण परिस्थिती. सोजरचं लग्न होता. श्रीरंगनं बायको नीलावतीच्या मागे गिरलगावला चल, गिरलगावला चल असं टुमणं लावलं. सोजर आईविना पोरकी. तिला नीलावती या मोठ्या बहिणीचा आईसारखा आधार. नीलावतीचा लवकर लग्नघरातनं पाय निघत नव्हता. तेव्हा श्रीरंगनं अनिल या मोठ्या मुलाला नीलावतीकडून हिसकावून घेतलं. त्याला खांद्यावर घेतलं आणि तो गिरलगावच्या वाटेला लागला. अनिल प्रचंड आक्रोश करत होता. त्याला आईचा आणि लहान भाऊ गोकुळचा लळा लागला होता. पण श्रीरंग कोणाचंच काही ऐकून घेईना. लोक दोन्ही बाजूनी बोलून त्यांच्या भांडणाच्या आगीत तेल ओतायला लागले. भांडणाची गंमत पाहायला लागले. तसा श्रीरंग चिडीला जात होता आणि नवरोबाचा अहंकार उफाळून येत होता. नीलावती आणि श्रीरंग दोघंही पतीपत्नी आपापल्या परीनं बरोबर वागत होते. नीलावती तिच्या आईच्या वचनात गुंतली होती. आई विना पोरकी तिची भावंड लहान होती, तर श्रीरंग नवरेपणाचा हक्क दाखवत होता.
आपली बायका मुलं आपल्याजवळ असावीत असं त्याला वाटणं साहजिक होतं. मात्र यांच्या संघर्षाच्या वणव्यात अनिल आणि गोकुळ ही 2 लहान लहान भावंड मात्र होरपळून निघत होती. याची त्या दोघा पती पत्नीला खरंच पर्वा नसेल का? कोणताही मनुष्य वाईट नसतो, त्याला परिस्थिती वाईट बनवत असते. टोकाचा संघर्ष शेवटी वाढत गेला आणि संघर्षातनं शेवटी काय निष्पन्न होणार होतं? कारण संघर्षातून शेवटी ऱ्हासच होतो हे त्रिकालाबाधित सत्य आहे. आणि अगदी तसंच घडलं. श्रीरंग शेवटी कोणालाही न जुमानता बळजबरीनं अनिलला घेऊन गिरलगावला गेला, तर नाईलाजानं नीलावती लहान मुलगा गोकुळला घेऊन माहेरी वाल्हा इथे बाप धोंडीबा बरोबर आली. गोकुळला लहू मामा हा चांगला सोबती मिळाला. गोकुळमुळे नीलावतीला थोडाफार का होईना आधार वाटत होता. लहू आणि अंकुश बहीण नीलावती अक्का म्हणत होते, त्यामुळे अनिल आणि गोकुळ सुद्धा आईला अक्काच म्हणत होते. अनिलला छोट्या भावाची गोकुळची आणि अक्काची सारखी आठवण येत होती. आई आणि भावाच्या विरहात त्यांनी परत धोसरा काढला, अन्न पाण्याचा त्याग केला. पाण्या वाचून पीक करपावत असा तो करपून चालला. जर्जर आजारानं त्याला गाठलं. तो पिकल्या लसणावाणी दिसायला लागला. जन्मदात्या आईवडिलांच्या भांडणात त्या निष्पाप निरागस लेकराचा बळी गेला. मायलेकराची कायमची ताटातूट झाली. अक्का, मला माफ कर अक्का. अक्का, तुला माझ्यासाठी किती यातना भोगावे लागल्या. तुझं दुःख मला नाही सहन झालं. अक्का, तुझी मजबुरी मलाच माहिती. नानाचं तरी काय गुन्हा होता? त्याला वाटत होतं आपली बायको आपली लेकरं आपल्याजवळ असावीत. तुम्हा दोघांची अजिबात चूक नाही. बिकट सामाजिक आर्थिक परिस्थिती आणि अज्ञानीपणाच्या गर्तेत सापडलेल्या कोणाची अशीच अवस्था झाली असती. तुम्ही दोघं अजिबात दुःख मानू नका. मी गोकुळच्या रूपात तुमच्या पोटी आधीच जन्म घेतलाय. माझ्यावर असलेलं सगळं प्रेम त्याला द्या, पण माझ्यासारखी त्याच्या जीवनाची परवड आणि हेळसण करू नका. तुम्ही सर्वजण सुखात राहा. अक्का, नाना, मी तुमच्या म्हातारपणाचा आधार होतो, पण तुम्हाला मात्र मी अर्ध्यावर सोडून जातोय. मला क्षमा करा, मला क्षमा करा. श्रोते हो, तुम्ही ऐकत होतात गोकुळ गायकवाड यांची कथा ताटातूट. कथा कशी वाटली कमेंट करून जरूर कळवा. ही ताटातूट आपल्या कथाप्रेमी मित्रपरिवारात, नातेवाईकात, सोशल मीडियावर शेअर करा. आणि हो, सगळ्यांना माझ्या वतीनं दीपक रेगे कथाकथन चॅनल सबस्क्राईब करायची विनंती मात्र जरूर करा. भेटूयात अशाच उत्तम कथांसह, कादंबऱ्यांच्या भागांसह दीपक रेगे कथाकथन चॅनलवर. नमस्कार श्रोते हो.